शिवाजी इज द मॅन ऑफ द मॅच. या मॅचचे मॅन ऑफ द मॅच शिवाजी असेल, ज्याने खूप चांगली बॅटिंग केली आपल्या संघासाठी. 2 विकेट्स आणि 18 धावा बनवल्या होत्या. शिवाजी कोण आहेत त्यांनी व्यासपीठावर यायचे. सन्माननीय पाहुण्यांच्या शुभास्ते आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. मी सुरेश पाटील दादांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभास्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी द्यायची आहे. पंच संदीप फक्त 1च मिनिट थांबा. आपण मॅन ऑफ द मॅच दिली का आपण मॅचेस फोकस करणार, कोणाचे स्वागत सन्मान नाही आहेत. छोटू एक मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी द्या पाहुण्यांकडे. एक गिफ्ट वाउचर आहे मॅन ऑफ द मॅच. मायरा हॉस्पिटल जो आहे त्यांच्या माध्यमातून येथे आपण देत आहोत. शिवाजी याला देतो आहोत मॅन ऑफ द मॅच. आय एम बॅक टू क्रिकेट. जाऊया आजच्या दिवसातील 8व्या मॅच कडे. ग्रीन सिग्नल पंचांच्या माध्यमातून स्ट्रायकिंगला संजय मडवी आणि नो स्ट्राईकला अल्पेश पाटील ही जोडी तुम्हाला मैदानामध्ये पाहायला मिळते. आणि सुधीर गोलंदाज. उद्या छोटूच्या बैलाचं देखील शुभागमन होईल या मैदानावर. चौकाराने ते सुरुवात केली आहे संजय मडवी यांनी. पहा बंटीची जी बॅट आहे अजूनही हातामध्ये आली नाहीये बंटीच्या. ज्याच्याकडे असेल ती बॅट तुम्ही नक्कीच आणून द्यायची आहे, कारण की हेमंत पाटील अर्थात बंटी याची ही बॅट आहे. मॅच सुरू झाली आहे. इथे क्लासिकल ट्राय पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चौकार पाहायला मिळतोय. धन्यवाद बँजो पार्टी. मित्रांनो आपण पाहताय घोलगाव प्रीमियर लीग 2025 स्पर्धेचा दुसरा दिवस शेवटच्या टप्प्यामध्ये आहे. दुसऱ्या दिवसाच्या, कारण की हा न भूतो न भविष्यातील एक मोठी स्पर्धा तुमच्या भेटीला आलेली आहे. त्या स्पर्धेचं दिमागदार आयोजन तुम्हाला पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. अनेक वर्ष सातत्याने ही स्पर्धा, ही प्रथा जी आहे सुरू ठेवण्यात आलेली आहे. ही स्पर्धा SK एंटरटेनमेंट यांच्या माध्यमातून लाईट टेलिकास्ट केला जात आहे. अभिषेक थले यांच्या माध्यमातून आम्हाला लाईट टेलिकास्ट स्पॉन्सर करण्यात आलेला आहे. आणि हा संपूर्ण जो मॅनेजमेंट, जो मंडप अँड डेकोरेटर्स जो आहे संजय मडवी दादांच्या माध्यमातून आहे. आणि त्यांच्या बॅटमधील सलग 3 चेंडूमध्ये 3 चौकार. रवी यांच्याकडून 500 रुपये जाहीर झालेले आहेत. 4 मध्ये 4. टाळ्यांचा आवाज. धन्यवाद बँड. थोडस थांबा, फक्त अनाउन्समेंट करू द्या. स्ट्रायकिंगला अल्पेश नाहीये, मात्र संजय मडवी यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. अजून जर 2 आले तर 5000 रुपये शरद गोरे यांच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत. जेव्हा अल्पेश स्ट्रायकिंगला येईल त्याच्यासाठी देखील एक ब्रेकिंग न्यूज आहे. अजून एक चांगला स्ट्रोक, मात्र शतरक्षक आहे तिथे. एक सिंगल धाव पूर्ण होत आहे. आता अल्पेश आलाय. अल्पेशसाठी एक सुवर्ण संधी आहे. लागोपाठचे 3 चेंडूमध्ये 3 चौकार आले तर रोख रक्कम 25,000 तुषार पाटील. 4 मध्ये 4 आले तर 50,000 रुपये. हा खेळ आहे घोलगाव प्रीमियर लीग 2025. सुरुवात अटॅक अल्पेश पाटीलच्या बॅटमधून चौकार. बँजो पार्टी ऐकायला मिळते पहिल्या चेंडूपासून. अल्पेश एक सुवर्ण संधी आहे. गणेश पाटील यांच्याकडून प्रत्येक चौकारासाठी पारितोषिक आहे 1000 रुपये. माता यो चौकार आलेला 1000 रुपये आहेत का दादा? पंडित पाटील यांच्याकडून 100 रुपये प्रत्येक चौकाराला. ठीक आहे, काय हरकत नाही. तुम्ही कितीही बक्षीस लावा, जेव्हा तो बक्षीस कंप्लीट होईल तुम्ही इथे आमच्या कॉमेंटरी बॉक्स मध्ये आणून द्या. ऑनलाईन नाही, कॅचचा जमाना आहे सध्या क्रिकेटमध्ये.
चला अल्पेशची बॅटिंग बघण्याकरता तुषार देखील आवर्जून येते आमच्या कॉमेंट बॉक्स मध्ये आलेला आहे. हा चेंडू चांगला आहे. क्रिश ओ अजून एक पुढे निघून मारण्याचा प्रयत्न, अजून बॅक टू बॅक दुसरा डॉट आहे. क्रिस साठी सुवर्ण संधी आहे. गोपीनाथ पाटील यांच्याकडून विकेटच्या ट्रिकसाठी 5,000 रुपये. काही हरकत नाही, आमचं काम आहे ते आम्ही उल्लेख करू. इथे अजून एक चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. 3 चेंडू डॉट झाले आतापर्यंत. ओ चांगला स्ट्रोक. ओ माय गॉड, काय बॅटिंग आहे. धन्यवाद. मिनी आतापर्यंत सर्वोत्कृष्ट बॅटिंग मी म्हणेल. जरी 3 चेंडू डॉट खेळले मध्ये मात्र 5 चौकार आलेले आहेत. आणि आता हा सिंगल धाव. काय बॅटिंग पाहायला मिळत आहे. 2007 पासून मी समालोचक संदेश पाटील तुमच्या भिवंडीमध्ये कॉमेंट्री करतो, मात्र संजय मडवी यांना मी खेळताना बघितलं नाही. मात्र आज GPL मध्ये जबरदस्त इनिंग, जबरदस्त खेळ पाहायला मिळत आहे. 5 चौकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाले. बॅटची एज मागच्या बाजूने सरकले, चेंडू सीमा पार, चौकार. बँजो पाटील अजून एक चौकार आला तर तुषार पाटीलचे 25,000, अजून 2 आले तर 50,000 आणि 6 मध्ये 6 जर आले तर 1,00,000 रुपये. चलो होऊन जाऊ दे. आता तुषार पाटीलने देखील जिद्द ठेवली की आज अल्पेशला मारायचेच आहेत 3 मध्ये 3. मित्रांनो, अल्पेश माझा वर्ग मित्र आहे, तुषार माझा वर्ग मित्र आहे, माझ्या सोबत आहेत. चल पाहूया आता. बॅट चेंज केली आहे, तलवार चेंज केली आहे संजय मडवी याने. 5 चौकार त्याच्या बॅट मधून आलेले आहेत आतापर्यंत. काय बॅटिंग पाहायला मिळाली आहे. एका बाजूला अल्पेशने देखील 2 चेंडू मध्ये 2 चौकार ठोकलेले आहेत. मंगेश षटक क्रमांक 3 सुरू झालाय. धावा झाली आहे धावपलकावर 30 धावा, 30. पहिला चेंडू मंगेश सर राऊंड द विकेटने VIP डाइज इन कडून. बॅटर संजय मडवी. हा चेंडू पहा थोडासा ऑफस्टिकच्या बाहेर, पण संदीप पाटील आमच्याकडे बोलतायत. वाईटचा इशारा. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. पुढचा चेंडू चांगला स्ट्रोक. ओ माय गॉड, चेंडू सीमा रेखा पार, अजून एक धमाका चौकार. क्या बात है, मूड बनवला संजय मडवी याने. विकास जोशी यांच्याकडून 1,000 रुपये. 3 मध्ये 3 चौकार आले तर संजय मडवी यांच्या माध्यमातून मात्र 1,000 रुपये मिळणार नाहीये. मात्र रनरचा विकेट अखेरकार मिळाला इथे. धन्यवाद बँजो पाटील. अल्पेश पाटील आला स्ट्रायकिंग वर, हॅट्रिक वर आहे. हॅट्रिक वर अल्पेश पाटील. 25,000. मंगेश पुढचा चेंडू. ओ चौकारांची हॅट्रिक हुकली आहे. रोख रक्कम 25,000 रुपये लावण्यात आले होते अल्पेश पाटील यांना. पुन्हा एकदा संधी निर्माण करू शकतात जर 3 मध्ये 3 आले तर. मंगेशचं देखील कौतुक करूया आपण, त्याला विकेट मिळालं आणि अखेरकार दुसरं देखील विकेट मिळालंय. अल्पेश पाटील बॅक टू डग आउट. सव्वीस धावांची यादगार इनिंग संजय मडवी यांची पाहायला मिळाली. आता न्यू बॅटर मैदानात मध्ये आला. राहुल 4थ्या क्रमांकावर मैदानात मध्ये आला. गोलंदाज मंगेश.
ओ इथे आपण पाहतोय चांगली फिल्डिंग क्रीजची पाहायला मिळते. संजय मडवी यांचे 500 रुपये आमच्याकडे जमा आहेत. मॅचच्या समाप्तीनंतर किंवा इनिंग ब्रेकमध्ये आपण हे 500 रुपये घेऊन जायचेत. अल्पेशने आज संधी गमवली. आज तुषारची तुला 25,000 करण्याची संधी होती. एकच चौकार फक्त येणं बाकी होता. मंगेशचं कौतुक करूया आपण. मंगेशने 2 विकेट घेतल्यात. शांत ठेवला या षटकामध्ये. धावा झालेल्या आहे धावपलकावर 36 धावा 36. ओ क्रॉस अंगलने चेंडू टाकला गेला. एक सिंगल धाव कंप्लीट. एकच धाव इथे मिळते. लेग बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून. आज मडवी फॅमिलीमध्ये आपण जर बघितलं तर संजय मडवी आज चमकल्या टीम मध्ये. श्रेया स्टार संघाचे आपण जर बघितलं तर ओनर आहेत आणि या संपूर्ण सुंदर असं आयोजन मंडप अँड डेकोरेटची व्यवस्था जी आहे त्यांच्या माध्यमातून झालेली आहे. या स्पर्धेला विशुभाऊ मात्रे यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करू ज्यांनी आम्हाला रोख रक्कम 50,000 रुपयाची विशेष देणगी दिलेली आहे या स्पर्धेला. शत्रुघ्न गुलवी साहेब देखील उपस्थित झालेले आहेत. संतोष आप्पा गुलवी आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सचिन शेवटचा षटक लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. ओ खराब चेंडूने सुरुवात केली आहे. पंचांनी सिग्नल दिलाय नो बॉल नो ब्लो चौकार. धन्यवाद. बँजो पार्टी किरण मला वाटतं त्या क्षेत्रामध्ये होता. पहा आता किरण हा बक्षीस तुझ्यासाठी असेल. जर चेंडू अडवला तर 500 रुपये. जर सोडला तर 1000 रुपये. हा बक्षीस आहे. आता काय हा बक्षीस आहे पहा. सोडला तर 1000 पकडला तर 500. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. देवेश होते देते चांगली फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळाली. एक सिंगल धाव. स्ट्रायकिंग व बॅटर आपण पाहतोय विजय राहुल आहे. पुढे निघून मारण्याचा प्रयत्न जर कदाचित जागेवरून खेळला असता तर नो बॉल असा हा सिग्नल पाहायला मिळाला असता. मात्र पुढे होऊन हा स्ट्रोक खेळण्यात आलेला आहे. एक सिंगल धाव. आता स्ट्रायकिंग वर विजय ज्याच्या बॅटमधून एक चौकार आलाय. पुढचा चेंडू ओ स्वीप करण्याचा प्रयत्न फॉलो थ्रो मध्ये चेंडूला अडवला गेला. एक लेग बायचा धाव इथे मिळते. आजच्या दिवसातील शेवटचा सामना आपण पाहता मित्रांनो. स्विच इट. ओ माय गॉड चेंडू सीमा रेखा पार. ओ धन्यवाद धन्यवाद. बाईच्या स्वरूपात या 4 धावा मिळालेल्या आहेत. 1000 रुपयाचं बक्षीस किरणला जाहीर झालेलं आहे पंडित पाटील यांच्या माध्यमातून. टीम की नैया डुबाने की कोशिश थी वहां पर. गणेश पाटील यांच्याकडून 500 1500 काही हरकत नाही. उद्या हनुमान जयंतीची यात्रा प्रत्येक गावोगाव आहे. चांगली फिल्डिंग. एकच धाव इथे मिळते. धावा झालेल्या आहेत धावपलकावर 50 धावा. टाळ्यांचा आवाज. श्रीशा स्टार टाळ्यांचा आवाज आला पाहिजे. 50 धावा लावलेल्या आहे स्कोर बोर्डवर. सचिन श्रेया स्टारचे सर्व स्टार चमकलेत. मात्र विकेट मिळालं शेवटच्या चेंडूवर. नक्कीच छोट्यांनी जो बक्षीस लावण्याकरता कॉल केला होता संजय मडवी यांना तिथेच संजय मडवी आउट झाले होते. अनलक्की छोट्याचं बक्षीस ते पटकू शकले नाही. मात्र 500 रुपये त्यांच्यासाठी आहेत आमच्याकडे जमा. ते मॅचच्या समाप्तीनंतर किंवा आता लगेच आलेत काही हरकत नाही आम्हाला. संजय मडवीसाठी 500 रुपये दिले जातील. यस 500 रुपयाचा बक्षीस जो आहे रवी मडवी आलेले आहे. संजय मडवी आपण आपले बक्षीस घेऊन जायचंय.
धावा झालेल्या आहेत 51 धावा. तुम्हाला टीम मॉनिटरवर एक जबरदस्त सीन पाहायला मिळेल. आमची टेक्निकल टीम गुड शॉट 51 धावांचा टार्गेट आहे. हे आपण पाहू शकता. तुम्ही पुन्हा एकदा टीव्ही मॉनिटर पाहतोय. गुड शॉट कंपनीचा हा चेंडू वापरला गेला आहे या स्पर्धेमध्ये. संपूर्ण स्पर्धेमध्ये पहिल्या दिवसाच्या माध्यमातून ब्रँडेड कंपनी आहे, फार जुनी जाणती कंपनी आहे गुड शॉट, आणि तोच चेंडू या स्पर्धेमध्ये वापरला गेला. आमचे कॅमेरा ऑपरेटर ज्यांच्या माध्यमातून हा कव्हर करण्यात आलेला आहे. SK एंटरटेनमेंटचा अर्थ काय आहे मित्रांनो तुम्हाला नक्कीच मी सांगेल. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्मित आणण्याचं काम करणारा हा लाईव्ह टेलिकास्ट आहे. तुम्हाला प्रत्येकाला तुमच्या कॅमेऱ्यामध्ये कैद करण्याचं काम ते नेहमी करत असतात. मित्रांनो SK एंटरटेनमेंटची सुरुवात टेनिस क्रिकेट बॉल मधील एक सर्वात मोठी स्पर्धा रतनबुवा चषकापासून झालेली आहे. हा लाईव्ह टेलिकास्ट थोडंसं मागे आला होता, मात्र त्याने पूर्ण मागच्या 3 वर्षापासून पूर्ण आपली जो जीव आहे ना तो संपूर्ण या टेलिकास्टच्या मागे लावलेला आहे आणि त्यांचा प्रयत्न आहे की पुन्हा एकदा ते वरती येण्याचा ते प्रयत्न करत आहेत. ओ सुरुवात षटकाराने दीपक थले बॅक टू डगआउट. धन्यवाद धन्यवाद. इथे विकेट मिळालेला आहे. पहिल्या चेंडूवर संजय मडवी यांनी हा विकेट घेतलेला आहे. जे नियम आहे ते नियमच तुम्ही फॉलो करा. वारंवार तुम्हाला लाईव्ह शो माध्यम सूचना देता येणार नाहीये. 51 धावांचा टार्गेट आणि सुरुवात चौकाराने करायची होती, मात्र षटकार गेला आणि निराश होऊन दीपक थळे ज्यांच्या नावाचा हा टॉस बॉक्स तुम्हाला पाहायला मिळाला ते आउट झाल्याने थोडीशी शांतता स्वर्गीय मनीष आत्माराम थळे खेळाडू कक्षामध्ये पाहायला मिळतोय. संजय मडवी यांचे प्रयत्न सुरू झालेले आहेत. विकेट मिळाला, विकेट घेऊन एक चांगल्या स्थितीमध्ये तुम्हाला पाहायला मिळते टीम. पुढचा चेंडू, ओ चांगला स्ट्रोक, तितकीच चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. जवळ 3 धावा वाचवल्या अल्पेश पाटीलनं. मैदानाच्या आतमध्ये 2 वर्ग मित्र खेळताना पाहायला मिळत आहे. अल्पेश पाटीलची बॅटिंग पाहायला मिळाली, नितीशची फिल्डिंग पाहायला मिळेल. आता इथे हा चेंडू स्वेअर आहे, वाईट आहे, एक्स्ट्रा धाव. आता कुठेतरी हा खाता खोळून झालेला आहे, त्यानंतर एक वाईट आले म्हणजे 2 धावा धावबलकावर लागलेल्या आहेत. संजय माडवी यांना पहिल्या चेंडू विकेट आला, सिंगल आली, एक वाईट देखील आला. पुढचा चेंडू, ओ स्विफ्ट शॉट खेळण्याचा प्रयत्न, डॉट चेंडू, स्विंग अँड मिस. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, ओ माय गॉड, चांगली झेल, अजून एक धक्का दिलाय, विकेट. जबरदस्त खेळ पाहायला मिळते. चला न्यू बॅटर लगेच. विकेटच्या हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचा पारितोषिक आहे विकास जोशी यांच्या माध्यमातून संजय मडवी यांना. जबरदस्त झेल नितेशने कलेक्ट केलेली आहे. ते नितेश आणि अल्पेश 2 खेळाडू मैदानामध्ये चमकताना अल्पेशने बॅटिंग चांगली केली तर नितेशने त्याहून चांगली फिल्डिंग केली. आतापर्यंत एक झेल कलेक्ट केली होती. शाला क्रमांक 45 मध्ये शिक्षण घेतलं आणि जर्सी शाला क्रमांक 51. नितेश टी शर्ट वर नंबर 51 आहे. अल्पेश साठी एक सुवर्ण संधी, एखादी झेल पकडली तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे तुषार पाटील यांच्याकडून. पर विकेट साठी 500 आहेत. ओ झेल झाली असती तर विकास जोशी यांचे 500 रुपये मिळाले असते. काही हरकत नाहीये, संधी आहे अजूनही. शेवटचा चेंडू बाकी आहे या षटकातील. आणि बॅटिंग साठी हरेश माली, मजबूत काटिके बल्लेबाज. ओ चांगला चेंडू आहे, डॉट चेंडू,
षटक समाप्त झालेला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त 3 धावा धावफलकावर. अजूनही 18 चेंडू 48 धावांचं समीकरण आहे. मला तरी वाटतं बॅट चेंज करायची आहे. पाहूया बॅट बदलली आहे. नशीब चमकतील का या खेळाडूचे? सामना जिंकेल का? हरीश माली टीमचे ओनर आहेत, टीमचे कॅप्टन आहेत आणि टीमला जिंकायचं असेल तर शेवटपर्यंत थांबावं लागेल. मागच्या मॅच मध्ये थोडस बॅकफुटला जाताना बघितलं संघाला. संदीप पहिली वॉर्निंग दिली संदीप सरांच्या माध्यमातून. 12:42 झालेले आहेत. इथून जून अंदुरकीला त्यांना जायचंय. पहा उद्या ज्या संघांचा पहिला मॅच आहे त्या संघाने ठीक 5 वाजता रिपोर्ट करा. 5:15 वाजता टॉस केला जाईल. 5:30 ला पहिला चेंडू टाकला जाईल. उद्या 16 मॅचेस कंप्लीट करायचे. फायनलचा दिवस आहे उद्या. श्रेया स्टार आणि मायरा इंडियन्स पहिला सामना असेल उद्या. 5 वाजता रिपोर्ट करा आपण, काही हरकत नाही. 5 वाजता या आपण. ओ नो बोलण्यास सुरुवात केली आहे आणि पहिलाच आकाशच्या अगेन्स्ट चौकार. नो +4. सचिनच्या बॅट मधून हा येणारा चौकार आहे. 5 धावाने धावफलकावर 8 धावा झालेल्या आहेत. अशा षटकाचीच अपेक्षा होती आणि आता पहा धाव घेण्याचा प्रयत्न. धाव कंप्लीट केला गेला. धाव संख्या 9 धावा धावफलकावर. 9 लॉस ऑफ 2 विकेट्स. 9 रन 2 विकेट के नुकसान पर बल्लेबाजी करती हुई टीम. आरेशसाठी एक सुवर्ण संधी आहे. लागोपाठच्या 3 चौकारांसाठी तुषार पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. या षटकामध्ये कसेही 3 चौकार. ओ राहुल पाटीलने तिथे अर्ध शतरक्षण करणाऱ्या संघाचं काम केलंय. त्यांच्या अंगाला चेंडू स्पर्श झाला होता. एकच धाव. सिंगलने काम बनणार नाहीये. मोठे फटके खेळावे लागतील. चौकारांची आतिषबाजी करावी लागेल. टार्गेट फार मोठा आहे समोर. पहा डॉट स्विंग अँड मिस यॉर्कर चेंडू आकाशचा. विकेटच्या हॅट्रिक साठी 1000 रुपये विकास जोशी यांच्याकडून आकाशसाठी. ओहो अजून एक. मात्र विकेट कीपरने थोडीशी चुकी केली आहे. त्याचा धाव पूर्ण केला. 22च्या स्वरूपात ही धाव मिळाली आहे. लेग बाय 22 या एक्स्ट्राच्या घरामध्ये धावा लिहिल्या जातात. बॅटरच्या खात्यामध्ये फक्त 0 लिहिला जातं. म्हणून या स्पर्धेची मोटरसायकल जी आहे ती तुम्हाला मॅन ऑफ द सिरीज ठेवण्यात आलेली आहे. रवीने देखील हरेशला आकाशसाठी लागोपाठच्या 3 विकेटसाठी पारितोषिक ठेवलेला आहे. 1000 रुपयाचं पारितोषिक रवी यांच्या माध्यमातून. पुढचा चेंडू इथे गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल धाव आली आहे. या षटकामध्ये थोडासा खेळ थोडंसं शांत झाला इथे. कारण की पूर्णपणे आमचे गुणलेखक आम्हाला सांगतायत अल्पेश की येणारे 13 चेंडू आणि विजयाकरिता 38 धावांची आवश्यकता आहे. 13 चेंडू 38 धावा. हा चौकार आला तर मॅच गरम होऊ शकतो. हा खराब चेंडू टाकला गेलाय आणि संदीप सर लगेच आमच्याकडे बोलतायत. वाईटचा इशारा त्यांच्या माध्यमातून. संदीप सरांना कोणता काम येत नाही. संदीप सर डीजे ऑपरेटर. मग एसी कोणाला बनवायचे असेल त्यांना कॉन्टॅक्ट करा. पंचांचं काम. इतका पैसा ठेवायचा कुठे? हा चेंडू डॉट आहे. धाव संख्या 14 झाली आहे. 12 चेंडू 37 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजीमध्ये गोलंदाज आलेला आहे 3ऱ्या षटकासाठी. राहुल आलेला आहे. भरपूर लक्ष पहिल्या दिवसापासून पहिल्या चेंडूपासून. बंटी याचं मात्र बंटीच्या 2 बॅट्स गायब आहेत. जर कोणाला मिळाल्या तर हाणून द्या.
नाही तर उद्या जर मैदानामध्ये पाहायला मिळाली तर बंटी आणि तुमचा सामना असेल. मग विकास जोशी यांच्या माध्यमातून विकेटच्या हॅट्रिकसाठी आता गोलंदाजासाठी एक सुवर्ण संधी आहे आणि हरेश याच्यासाठी लागोपाठचे 3 चौकार किंवा कसेही 3 चौकार. तुषार पाटील यांच्याकडून 1000 रुपये. राहुलचं पहिला चेंडू आणि पहिला चेंडू ब्लास्ट आणि पंचाकडून नो बॉल सिग्नल. धन्यवाद डीजे. सामना आता इथे बनला गेलाय कारण की 5 धावा ऍड होत आहेत आणि धावा झालेल्या आहेत धावफलकावर 19 धावा. 6 चेंडू आणि विजयाकरिता आमचे अल्पेश गायकवाड सांगत आहेत की 32 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 32. सामना बनला इथे, मॅच बनली आहे. अब तक खेल बचा है. हरेश ओ हो. राहुलने या षटकामध्ये ना जास्त धावा दिल्या की राहुलला झोप लागणार नाहीये. नो बॉलचा इशारा बंधनच्या माध्यमातून. मात्र हरेशने जर हा स्ट्रोक खेळला असता लगा तो मटका नाही तर झटका, चौकार कदाचित मिळाला असता नो बॉलवर. आमचे कॅमेरामॅन एसके एंटरटेनमेंटचे कॅमेरामॅन कॅमेरा ऑपरेटर सध्या प्रत्येक 4 बाजूने कॅमेरा तुम्हाला फिरवताना पाहायला मिळत आहेत. टेक्निकल टीम. गोलंदाज राहुल. ओहो चांगला स्ट्रोक, मात्र शतरक्षक आहे तिथे. फिल्डिंग चांगली आहे. आता धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नामध्ये बॅटर आउट. सचिन अर्जुन चौधरी यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. आपण जर झेल पकडली तर संतोष पाटील आणि गावदेवी 40+ टीमचे कॅप्टन यांच्या माध्यमातून तुम्हाला पारितोषिक आहे. 500 रुपयाचा पारितोषिक असेल. नवीन फलंदाज हरेश मैदानामध्ये आलाय, मात्र पंचांनी नो सिग्नल केलाय. नो +1 2 धावा. राहुल असं वाटतो मॅच सुरू करतोय या षटकामध्ये असं वाटतोय कारण की आतापर्यंत एक्स्ट्रा चेंडू 3 टाकलेले आहेत, 3 नो बॉल टाकलेले आहेत आणि धावा झालेल्या आहेत ते 23 धावा. म्हणजे 11 चेंडू 30 धावांची आवश्यकता आहे. मॅच गरम झाली आहे. 28 धावांची आवश्यकता. आमचे टीव्ही मॉनिटर ऑपरेटर थोडस इक्वेशन चेंज करा आपण. एकच चेंडू झालेला आहे या षटकातील राहुल यांच्या. फुलटा चेंडू. हो कॅमेरामॅन वाचला तिथे. धन्यवाद बँजो पार्डे. बॅटिंग करणाऱ्या संघाने रिव्ह्यू घेतलेला आहे. बीमर आहे की नाही हे चेक करायचं आहे. दिनेश भांबरे सर आमचे चेक करतायत. पाहूया काय या चेंडूचा निकाल आहे, तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल एसके एंटरटेनमेंट यांच्या माध्यमातून. अर्जुन पारितोषिक त्याच्यासाठी लागू आहे या मॅच मध्ये. आपण जर झेल पकडली तर 500 रुपयाचा पारितोषिक संतोष पाटील यांच्या माध्यमातून. फेर डिलिव्हरी, बॅटर इज आउट. मोठा झटका लागला इथे. आद्विक वायरस टीम संघाला मोठा झटका. हरेश हा डगआउट मध्ये परतीचा प्रवास करतोय. इथे 10 चेंडू आणि आता 28 धावांची आवश्यकता आहे. 28 धावांची आवश्यकता आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सचिन आलाय. मंगेश. नो सिग्नल. पुन्हा एकदा नो बॉल टाकला आणि आता हा नो बॉल वर आलेला हा खणखणीत चौकार. धन्यवाद.
असं वाटतं सकाळ होईल या षटकाला. राहुल पाटील वॉच मध्ये बघतायत किती अजूनही टाइम लागेल या षटकाला. धावा झालेला आहे धावपलकावर 28 धावा. अजून एक इथे चेंडू टाकला गेलाय मात्र त्याच्यावर एकच धाव आली आहे. स्टेप आउट झाले. ते एक चांगला निर्णय आहे अंडरमचा की पुढे येऊन तुम्ही बीमर चेंडू खेळू शकत नाहीये. खेळाल तर तुम्हाला त्याच्यावर जेवढ्या धावा येतील तेवढ्याच मिळतील. हा स्ट्रोक चांगला आहे फक्त एकच धाव मिळते. तर धाव संख्या झाली आहे धावपलकावर 30 धावा म्हणजे इथून अजूनही 21 धावांची आवश्यकता आहे. दत्ता माली संतोष पाटील यांनी पारितोषिक अर्जुनला लावलं मात्र बॅटरने काय केलंय तर हा चेंडू भरपूर दूर घोल गावामध्ये गेलाय. एकवीस धावांची आवश्यकता आहे. अल्पेश आम्हाला माहिती पुरवत आहेत. शेवटचा चेंडू बाकी आहे संदीप या षटकातील आणि न्यू बॅटर हा डिटर मैदानाच्या आतमध्ये. सुधीर आला आणि सुधीरने हा स्ट्रोक खेळलाय आणि चेंडू सीमा पार चौकार. क्या बात है. मॅच बनवली आता. आकडा आलेला आहे खतडा. 17 धावा बनवायच्या आता 6 चेंडू 17 धावांची आवश्यकता आहे. नक्कीच पंच चौकार आहे की षटकार पाहायचा आहे. शतरक्षण करणाऱ्या संघाने रिव्ह्यू घेतलाय काही हरकत नाहीये. चला दिनेश भांबरे सर आपलं काम करायचं आहे. आपण बाकीच्या खेळाडूंना आपापल्या जागेवर थांबायचं आहे. बॅटर सेफ आहे की आउट आहे या नक्कीच जो रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे त्याच्यावर ठाम राहायचं आपण. तुम्हाला हा निर्णय जो आहे मुख्य जो साइड स्क्रीन जे आहे त्याच्यावर देखील पाहायला मिळेल. अतिशय जबरदस्त क्रॅकिंग स्ट्रोक खेळला होता मागच्या चेंडूवर सुधीर आणि तो सुधीरचा स्ट्रोक होता म्हणून आलेला हा खणखणीत चौकार. तर इथे धावा अल्पेश आम्हाला सांगत आहेत धाव फलकावर झालेल्या आहेत 34 धावा. आता 17 धावांची आवश्यकता आहे 6 चेंडू मध्ये. मागच्या मॅच मध्ये हरीशला 15 धावा बनवता आल्या नव्हत्या. आता 17 धावा बनवेल का? संघाला मॅच जिंकून देईल का? टीमचा ओनर टीमचा कॅप्टन टीमचा सर्व आता खेळपट्टीवर आहे. मागच्या मॅच मध्ये हरीशला स्ट्राईक मिळाली नव्हती. आता 6 चेंडू हरीशला खेळायचे आहेत. मॅच गरम आहे. पहिला चेंडू फार महत्वाचा आहे. गोलंदाज विजयचा. एक मिनिट संदीप सर पहा आम्हाला चांगली माहिती मिळते. बाहेरून कोणी आवाज देऊ नका. चौकार षटकार नोबल वाईटचा कोणी आवाज देऊ नका प्लीज. आपली स्पर्धा खूप चांगली चालली आहे. कालपासून कोणत्या प्रकारचा गालबोट लागलेला नाहीये. सर्व संघ सर्व खेळाडू आपलेच आहेत. मॅच ऑन. विजयचा पहिला चेंडू 6 चेंडू 17 धावांची आवश्यकता आहे. पहिला चेंडू समोर ड्राईव्ह आणि चेंडू सीमा पार. हारेच्या बॅट मधून येणारा हा खणखणीत चौकार. मॅच जर जिंकायची असेल तर विजयला हा विकेट घेणं फार महत्वाचं आहे. बॅटर पुन्हा एकदा सेट होताना हरीश माली. गोलंदाज विजय राऊंड द विकेटने. ओ हो प्ले अँड मिस. स्विंगिंग गतीमध्ये पहा किती परिवर्तन झालं. होता मागचा चेंडू स्लोअर टाकला होता. यावेळेस थोडासा वेग वाढवला. 4 चेंडू 13 धावा. अजून एक चांगला स्ट्रोक गॅप मध्ये चेंडू सीमा पार येतोय. ब्रँडेड चौकार. थँक्यू
दत्ता माली यांच्याकडून मॅच जर आरेशने जिंकली तर 500 रुपयाचा पारितोषिक आहे. दत्ता माली यांच्या माध्यमातून विजय राऊंड द विकेटने. अजून ओ हो 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 पूर्णपणे आता मॅचवर मजबूत पकड निर्माण केली ते. धन्यवाद. श्रेया 11 अर्थात श्रेया स्टारचे स्टार चमकताना मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडू आता मॅच जिंकण्याकरिता इथे धावांची आवश्यकता ती म्हणजे 9. 2 मध्ये 2 जरी आले तर जाता जाता काय प्रेक्षकांनो सुपर ओव्हर बघायची आहे का? पाहूया विजय. ओ नो बॉल सिग्नल. मॅच गरम. आता 2 मध्ये 2 जर आले तर मॅच फिनिश होऊ शकतो इथे. अद्वैत वॉरियर्स टीम संघासाठी देवेश. विजेचा पुढचा चेंडू देवेश साठी. चांगला स्ट्रोक खेळलाय मात्र त्याहून चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. आता इथून एक लीगल चेंडू टाकायचा आहे. 1 पाऊल विजयापासून दूर आहे टीम. आणि अशा प्रकारे या मॅचला आज की रात संजय मडवी एंड श्रेया स्टार के नाम. धन्यवाद डांजो पाटी. धन्यवाद. पुढील मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी आपण सुभाष धुमाल सरांसोबत जाणार आहोत. आज की रात संजय मडवी अँड टीम श्रेया स्टार के नाम. नागेश भोईर दादांना विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. नागेश आपण व्यासपीठावर या भाऊ. आणि ते सुभाष धुमाल आपल्या सोबत असतील.